का संबळ वाजवतेस तू? घरात आली नाहीस तर स्वतःचे कलागुण उधळायला लागलीस, म्हणून ही मला या घरात नको होती. रेणुकाचं लग्न वाचवण्यासाठी तिने घर सोडले, आणि याला मराठीमध्ये त्याग असा एक शब्द आहे. ज्या शब्दाचा आणि तुझा दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाही. बोल ना. शब्द सुचत नाहीत. असंच होतं माणसाचं. संताप संताप झाला ना की शब्द सुचत नाहीत. आणि हो मुक्ता, असं कुणीतरी एक अंबिका नावाची बाई येऊन तुला सांगते की संबळ वाजवणं बंद कर, म्हणून ऐकायचं नाही कोणाचं. तुझं नाव मुक्ता नगरकर आहे, लक्षात ठेव. त्या नगरकरांच्या कुटुंबातली एक अत्यंत महत्वाची सदस्य आहेस. आणि या घरामध्ये पहिल्यापासून देवीचं स्थान आहे, आणि देवीचं अत्यंत आवडतं वाद्य कुठलं? संबळ. त्यामुळे या घरामध्ये संबळ वाजवणारच. आणि आत्या, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. मुक्ता वहिनीने माझ्यासाठी या घराचा त्याग केला, सो मी तिला या घरात आणू शकते. तो अधिकार आहे माझा. त्यासाठी माझं लग्न मोडायची वेळ आली ना तरी चालेल. मी तिला या बंधनातून कधीही मुक्त करू शकतो. रेणुकाताई, तुम्ही असला अशुभ नका बोलू. तिला जे काही बोलायचं ना बोलू द्या तिला. या घरातले माझे अधिकार वापरून आता मी तुला आज्ञा देते. तू संबळ वाजवायचं नाहीस. संबळ वाजवली जाणार. संबळ वाजवण्यावर आमची सगळ्यांची श्रद्धा आहे. या घरामध्ये देवीचं स्थान आहे, तिच्या समोर संबळ वाजवली जाणार. आणि या श्रद्धेच्या जर कोणी आडवं आलं तर त्याचे परिणाम फार भयानक होतील, लक्षात ठेव. वाजव मुक्ता, वाजव संबळ. तुझा रियाज आणि देवीची ताल प्रार्थना दोन्हीसाठी आज मुक्त हस्ताने संबळ वाजव. या घराच्या एकात्मतेसाठी संबळ वाजव. हे घर दुभंगू नये म्हणून संबळ वाजव. घरामधली समानता अशीच कायम राहावी म्हणून संबळ वाजव. समानता स्त्री पुरुषाची, गरीब श्रीमंत प्रत्येकाला संगीत वाजवण्याचा, संगीत गाण्याचा अधिकार आहे. या घरातल्या भिंती, या घरातली सगळी माणसं बरेच दिवस झाले संबळ वादन ऐकण्यासाठी तरसलेत. वाजव. देवीचं नाव घे आणि वाजव. वाजव बाळा.
माफ करा, मी परत तुमच्याकडे आले. तुमची परवानगी असेल तर मला जरा बोलायचं होतं. किती आज्ञाधारक आहेस तू. बोल बोल, बिंदास बोल. हे जे सगळं चाललंय ना, ते थांबवण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे ते सांगा. किती काय करू तुला. आता बोल. मी असं काय केलं की तुम्ही माघार घेणार आहात? सांगा, तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून? तुझ्याकडून तुझी लायकी आहे का? आय मीन जी ऐपत आहे का की तू मला काही देणार? हा, पण एक गोष्ट आहे तुझ्याकडे जी तू मला देऊ शकतेस. अशी काय गोष्ट आहे? हे बघा, परिस्थिती अवघड करून ठेवू नका. मला जे काही विचार न करता देता येईल असं काहीतरी मागा. एक लक्षात ठेवा, हे मी फक्त घर वाचवण्यासाठी करते. त्यामुळे जे काय आहे स्पष्टच सांग. बरं, हे जे काही घरात चाललंय ना, भांडणं तंटे, ते मी थांबवायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. या घरातला तुला मिळणारा तुझा हिस्सा जो काही असेल तो तुला मला द्यावा लागेल. हा, मला माहितीये म्हातारी काही इतक्यात खपणार नाही. पण ती जेव्हा कधी खपेल तेव्हा ही सगळी प्रॉपर्टी, हे घर दादाच्या नावावर होणार. आणि मग दादा बिचारा घरातल्या भांडण तंट्याला कंटाळून हे सगळं तुझ्या आणि सारंगच्या नावावर करणार. तर मला असं म्हणायचंय, म्हणजे म्हातारीकडे कसं भरपूर सोनं नाणं पैसा आहे, दडवून ठेवलाय तिने. हा, तर ती आपल्या लाडक्या सुनेला तर नक्कीच देणार हे सगळं. तर मला फक्त एवढंच म्हणायचंय, म्हणजे बघ, तुला जर पैशाची हाव नसेल आणि तुला तुझं कुटुंब जर एकत्र राहायला हवं असेल तर तुला मिळणारा हिस्सा सगळ्याच्या सगळा मला दे. मी तुला वचन देते की मी हे घर, हे कुटुंब मोडणार नाही. अहो, पण आता माझ्याकडे काहीच नाही. या सगळ्याला लई येळ आहे. मग तुम्ही आत्ताच का मागताय? नंतर नाही म्हणालीस तर? म्हणून मी आता काही कागदपत्र तयार करणार आहे, त्याच्यावर फक्त तुझ्या सह्या लागतील. मग मी लिहून दिल्यावर तुम्ही नक्की हे सगळं थांबवणार आहात ना? हो. म्हणजे काय, माघार घेणारच मी. तुझी शपथ, माझी शपथ. खरंच माझ्यासाठी माझ्या घरच्यांपुढं, त्यांच्या आनंदापुढं पैसा, प्रॉपर्टी हे सगळं काहीच नाही. त्या बदल्यात तुम्ही हे सगळं थांबवणार असाल, माझ्या घरच्यांना त्रास देणं बंद करणार असाल ना, तर ठीक आहे. जे काय मावं आहे ते मी सगळं तुम्हाला द्यायला तयार आहे. मला काहीच नको. ठीक आहे, मी पेपर तयार करते. तू ये आणि त्याच्यावर सह्या कर. पण आता हे आपल्यातलं गुपित असेल. कसं आहे ना मुक्ता, तू तुझा हिस्सा लिहून दिलास ना की मी आपली या घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहील आरामात. जा तू. मी कागदपत्र तयार झाले ना की मी तुला बोलवते सह्या करायला. जा. ठीक. किती गुणी ती. खरं सांगायचं तर रेणुका शिवाय आम्ही अत्यंत सुखी आहोत. कसला त्रास नाही, कसली कटकट नाही. जे हवं ते करून खातोय. आम्ही एकदम सुखात आहोत. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. मी सांगतो ना तुम्हाला,
काय आहे, सूड घ्यायच्या नादात रेणुकानी आमचं आयुष्य नरक करून ठेवलं होतं. लग्नानंतर ती पहिल्यांदी घराच्या बाहेर पडली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की अरे वा, हिच्याशिवाय आम्ही छान जगू शकतो की. आमचं काहीच अडत नाहीये. त्यामुळे आमच्या आनंदासाठी आणि शांतीसाठी रेणुकानी या घरात परत येऊ नये अशी आमची इच्छा आहे. आणि वेदबद्दल म्हणाल तर त्याला आई वडिलांपेक्षा बायको प्रिय आहे. नाही म्हणजे वेद आम्हाला नकोय असं नाहीये, पण त्यांनी ठरवायचं की बायकोबरोबर राहायचं का आमच्याबरोबर राहायचं. एक मिनिट देशमुख साहेब, एक मिनिट. तुम्ही काय बोलताना जरा पुन्हा एकदा विचार करून बोला. हो, हॅलो हॅलो. काय म्हणताय? काय माणूस आहे. रेणुका आणि वेद घरात नाही तर आम्ही सगळे आनंदात आहोत म्हणे. ते परत आले नाही तरी चालतील. ही काय भाषा. अंबिका, काय सॉलिड बातमी दिलीस तू. मला तर पुढे काय होईल ना याचीच ओढ लागली आहे. आता तुम्ही बघत राहा मी पुढे कसे कसे डाव खेळते ते. आता लवकरच हा नगरकरांचा बंगला पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळणार. मग कसं काय शक्य आहे रेणुका? अगं शक्य आहे आई. आणि वेदच्या घरच्यांची जी विचारसरणी आहे ना त्यावर हीच आयडिया वर्कआउट होऊ शकते. आणि वेद, मी तुझ्या घरच्यांच्या विरोधात नसून त्यांच्या मागासलेल्या विचारांच्या विरोधात आहे. सो माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी बदलत्या जगानुसार स्वतःला अपडेट करायला पाहिजे. याने फक्त आपल्यालाच नाही तर सगळ्या समाजाला फायदा होणार आहे. एक संपूर्ण कुटुंब यांची विचारधारा बदलणे ही क्रांतिकारी ना. वेद, हे बघ, उद्या आपल्याला पुढे जाऊन मुलं होतील तेव्हा मला अजिबात आवडणार नाही की ती मिक्स्ड विचारांच्या माणसात वाढावी. किंवा माझ्या सासू सासऱ्यांच्या चुकीच्या विचारांचा प्रभाव पडावा हे मला अजिबात पटणार नाही रे. आणि जर ते स्वतःचे विचार बदलणार नसतील ना तर मला मुलंही नकोय आणि हे लग्न पण नकोय. आणि तुझ्या घरच्यांना नेमकं तेच हवंय. पण जर त्यांनी त्यांचे विचार बदलले नाही ना तर त्यांना जे हवंय तेच घडणार. वेद, आता बरंच काही तुझ्यावर डिपेंड आहे. मी जे सुचवलंय ते तुला पटतंय का? आर यू विथ मी? रेणुका, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही नाही करू शकत ग मी. त्यामुळे तू जे बोलशील त्याला पाठिंबा आहे माझा. हे बघ वेद, नुसतं ती म्हणते म्हणून मान्य करू नकोस. तुझ्या मनाला पटलं तर मान्य कर. दादा, विचार झालाय. म्हणजे हा प्रश्न कठीण आहे आणि थोडं विचित्र आहे, पण त्यामागचा रेणुकाचा विचार खूप चांगला आहे. त्यामुळे तू म्हणशील तसं करेन. मग काय ठरवलंस तू? नाही, आम्ही तुझ्या उत्तराची वाट बघतोय. हे बघ, तुझ्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तुम्ही दोघांनी तिथंच राहायचं, किंवा तुम्हाला जर का दुसरीकडे कुठं राहायचं असेल तर दुसरीकडं. ते तुमचं तुम्ही ठरवा. मला हे दोन्ही पर्याय मान्य नाही आहेत. ठीक आहे, तुला मी अजून एक पर्याय देतो. तू एकट्याने इकडे येऊन राहायचं. बोल, कुठला पर्याय मान्य तुला? बाबा, मी चौथा पर्याय निवडायचं ठरवलंय. म्हणजे आजपासून रेणुका आणि मी एकत्र राहणार नाही. काय सांगतोयस? हो. ऐकलं का? वेद रेणुकापासून वेगळं व्हायचं म्हणतोय. काय सांगताय? खूपच चांगला निर्णय घेतलाय त्याने. त्याला म्हणावं आधी घरी आहे, पुढे काय करायचं ते बघू. हे बघ वेद, तू आधी घरी ये. नाही, मी घरी पण नाही येणार. घरी येणार नाही म्हणजे? अरे काय बोलतोयस तू? बाबा, मी तेच बोलतोय जे तुम्ही ऐकताय. अरे पण रेणुकापासून वेगळं होऊन राहणार कुठे? इथेच नगरकर घरात. मी माझ्या सासऱ्यांजवळ राहणार. आय मीन सासरच्यांजवळ. तिथेच राहणार? अरे मग याला वेगळं होणं कसं म्हणतात?
तू पण तिथे, रेणुका पण तिथेच. बाबा बाबा, मी इथे राहणार, रेणुका नाही. मग रेणुका कुठं राहणार आहे? ते तुम्हाला कळेलच. पण एवढं नक्की की आजपासून आम्ही एकत्र राहणार नाही. आणि रेणुकाला जिकडे जायचं तिथे जाण्यासाठी ती कधीच निघाली, पोहोचेलच एवढ्यात. वेद आणि मी वेगळं राहावं अशी तुमची इच्छा होती ना? तुमची ही इच्छा आज पूर्ण होईल. वेद माझ्या घरी राहणार आहे आणि मी इथे. मुक्ता, ऍग्रीमेंट पेपर्स बनवून आणले. हा, ते तू सही करणार होतीस ना? काय विचार बदलला नाहीस ना? एक मिनिट थांब, मी दाखवते ना. इथे आता इथे पण. अक्षर छान आहे तुझं. चल येते. अंबिका आत्या, मी आशा करते जसं आपण ठरवलंय तसंच होईल. हो हो, म्हणजे काय? तुझी शपथ, माझी शपथ, तसंच होईल. चल येते. हा, किती ग, किती गोड. कुठे अंबिका? अगं ये ग बाई अंबिका, का किती वाट लावते. अगं ये ग अंबिके, अंबिके, अंबिके. काय झालं? आनंद, आनंद बसला? काय झालं? अगं कसला एवढा आनंद झालाय सांग ना. मुक्ताने सह्या केल्या. अरे क्या बात. अजिबात कल्पना नव्हती की मी ज्या नोटीसवर सह्या घेते त्याच्यावर असं लिहिलंय की मुक्ताला, म्हणजे तिला स्वतःला दादाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवाय. आणि तिने सह्या करून टाकल्या. काय सांगतेस? वा वा वा. आत्या यार, तुझ्या हुशारीला ना तोडच नाहीये. थँक्यू थँक्यू. खूप नाचत होते ना दादा आणि मुक्ता. टीम आमची एक टीम आहे. आता टीम मेंबरनेच धोका दिला ना, आता यांची टीम तुटणार. आजवर फक्त राग, द्वेष, अपमान एवढंच मिळालं ना आपल्याला. विचार करत होते या सगळ्याचा सूड कसा उगवता येईल. हसतरे आता मुक्ता आणि दादाची जोडी तुटणार. ही अंबिका असाच सूड घेणार. आई, एक गोष्ट तुझी मला नाही आवडली. का नाही आवडली? म्हणजे आम्ही इथे दिवस रात्र तुझी शुश्रूषा करतो, तुला औषधं देतोय, तुझ्यासाठी काळजी करतोय, सगळेजण आई 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 हाका मारतोय. तर काडीचाही रिस्पॉन्स दिला नाहीस का आम्हाला? आणि ही आल्यावर मात्र लगेच उठून बसली. काय अहो, जादू आहे तिच्याकडे. ती आली आणि या बऱ्या झाल्या. बऱ्या काय ठणठणीत.
चंद्राबाई नाचायला लागल्या. हायच माझी मुक्ता तशी, कळलं काय? हो ना, काय तिची अवस्था होती. एकदम डोळे फिरवले होते ना ग. हो मग गाळण ओढवलं ती भीतीने आमची सगळ्यांची. मुक्ता तू जर पाहिलं असतंस ना तिला आधी, हालत खराब झाली असती. मग काय? हा. मुक्ता तू आलीस ना, खूप बरं वाटलं. बाळा, तुझे आभार कसे मानावेत हेच कळत नाहीये. काय तुम्ही बोलताय? बघ ना, तू आलीस आणि आईची तब्येत एकदम सुधारायला लागली ग. चमत्कार आहे की नाही? काय म्हातारी बरी होती? ही तर वाईट बातमी आहे. आता फक्त काही वेळाचा प्रश्न आहे. लवकरच दादाच्या हाताला ते एनव्हलप लागणार आणि मग मुक्ताचे सतत आभार मानणारा माझा दादा तिची लायकी दाखवून देणार. मुक्ता, तू दादाचा विश्वास मोडायला नको होता ग. तर तुम्ही दोघं आराम करा, मी जेवणाचं बघते. आज उलट करायचं. म्हणजे तुम्ही आराम करा, मी स्वयंपाक करतो. काही पण काय बोलताय? मग काय झालं त्याच्यात? मला चांगला स्वयंपाक करता येतो. नाही नाही नाही, ते बरं नाही दिसणार. मोठी आहे तुम्ही, काहीतरी बोला ना. अरे ती काय सांगणार आहे? मी करणार म्हणजे करणार. आराम करा गपचूप. मोठी आहे तुम्ही, काही बोललात पण नाही. अगं ते ऐकणार आहेत का? चल आपण गप्पा मारू. चल चल, नको लक्ष देऊ. आत्या, एनव्हलप कुठे ठेवलायस? मी ते एनव्हलप ना बाकीच्या एनव्हलप बरोबर ठेवलं. आता दादा ते एनव्हलप बघणार आणि त्याला धक्का बसणार. नाही, पण मी काय म्हणतो, त्यांनी ती सगळं वाचलं आणि मुक्ताला समोरासमोर बोलवून जाब विचारला किंवा स्पष्टीकरण मागितलं तर मग काय काय करायचं? करा करा, कायम निगेटिव्ह विचारच करा. जरा काही मनासारखं घडू देऊ नका. जर आपण पकडलो गेलो तर आपणच दाखल केलेली केस आपल्यावर उलटू शकते, हे लक्षात ठेव. पण मी काय म्हणतो, हे सगळं करण्याची गरज काय होती? मग काय करायचं? हा, ती मुक्ता जे काही करते तो तमाशा बघत बसायचा का? तुमच्याच्यानी काही होत नाही, तुम्ही हातावर हात ठेवून बसता. मी धडपडते ती बघवत नाहीये का तुम्हाला? एक मिनिट आत्या, हे बघ तू चिडू नकोस, शांत राहा. हे बघ, तू घरात हिस्सा मागितलायस, तुझ्या पाठोपाठ माधवी काकीने पण हिस्सा मागितलाय आणि आता घरात न राहणारी, गावी राहणारी मुक्ता सुद्धा हिस्सा मागतीये ना, हे दादांना नक्की खरं वाटेल बघ. बघा, शिका शिका जरा. असा करायचा असतो पॉझिटिव्ह विचार. एवढी पत्र? मालकाने पत्र बघितलीच नाहीत की काय? काय श्रीधर? ते मालक हे स्वयंपाक करत आहेत, स्वयंपाकाची तयारी करते. बर, काय म्हणालात? मालक किचन मध्ये जेवणाची तयारी करतायत? तिकडेच मग भेटतो त्यांना. जेवणाची तयारी करतायत तर मालक, अरे बापरे. चला, कांदा वगैरे कापून झाला. मोठा मालक रडतोय कशा पाहिजे? कांदा कापला ना, असं सवय नाही ना, डोळ्यातनं पाणी येतं. अरे देवा, असं काय तुम्ही बायका सहन करता?
चला सुरू करूया. हा आधी तेल टाका. तेल टाकायचं. असं किती टाकायचं पण? आता ते सवयीनच कळणार ना. ते काय असंच थोडं कळणार आहे तुम्हाला? हा आता सवय केव्हा लागणार? जेव्हा तुम्ही रोज स्वयंपाक करणार तेव्हा. पण रोज स्वयंपाक करणं काय सोपं नाही ना तुम्हाला, आणि ते काय शक्य नाही बघा. म्हणून तर सांगते की तेल किती टाकायचं हे कसं काय ठरवायचं. तू सांग ना कसं ठरवायचं ते. हा मग तेच म्हणते ना मी, किती प्रमाणात टाकायचं म्हणजे भाजी जास्त तेलकट पण झाली नाही पाहिजे आणि सुकी पण झाली नाही पाहिजे. थोडं कमी बोल ना. हा स्वयंपाक करायचा आहे ना मला. असं एखादं मडकं फुटल्यावर कसं धडाधड पाणी बाहेर येतं तसं बोलतेस ग. कसं माझी बायको सहन करत असेल असो. हा तर तेल किती टाकायचं? म्हणजे 3 पळ्या टाका बघा. हा 3 पळ्या. आता हे पळी कुठे आहे याच्यात? टाका तुम्ही, मी सांगते. टाकू? हा बस 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 बस. हा म्हणजे थोडं टाका. बस 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 बस. बर ठीक आहे. आता गरम व्हायला द्यायचं तेल. थांबून राहायचं असं? नाही होईल, ते गरम होईल मग ते पुढचं काम करायचं. बाई 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 माझा ते विश्वासच बसत नाहीये. म्हणजे तुम्ही इकडे येऊन जेवण करताय आणि मी तुम्हाला इकडे शिकवतेय. नाही म्हणजे मी तुम्हाला मदत करतेय. शिकवते म्हणालीस तरी काय चुकीचं नाहीच आहे ते, नाही का? मालक अहो तुम्ही स्वयंपाक करताय? का करू नये, माझंच घर आहे ना. काय कशासाठी आलायस? हा कामाचं ते. हा हो हे लेटर्स दाखवायला आलो होतो. ऑफिस मध्ये कधीच येऊन पडलेत पण तुम्ही बघितलीच नाही. ते माझ्या खोलीत ठेव, नंतर बघतो मी. नंतर ये खायला. हा हो चालेल मग. मोठं मालक तेल गरम झालं, मोहरी टाका मोहरी टाका. माझ्या मदतीमुळे सगळा स्वयंपाक झालाय बरं का. आज भरपूर जेवायचं काय. अरे आशा, हा जरा सगळ्यांना जेवायला बोलवून आण. होय. तोपर्यंत मी आलोच. हो आता जेवायच्या वेळेला कुठे चाललाय? नाही एक महत्वाचं काम आहे. तुम्ही सगळे येईपर्यंत आलोच मी. काय होऊन बसलंय? डोळ्यासमोर माझ्या सगळा संसार उद्ध्वस्त होताना दिसतोय मला. सुख कधी येणारच नाही का? आणि आलं तर ते 2 घटकाच का राहत? रावसाहेब, डोळ्यासमोर घर उद्ध्वस्त होत असताना हतबल होऊन चालणार नाही. मला एकदा उभं राहावं लागेल. दादा तुम्ही मध्येच इकडं कशाला आला? हा मी काय नाही ते हे हा हे बघ पत्र आले आहेत ना. काय झालं, ही पत्र फार महत्वाची आहेत. ही मगाशी मॅनेजर आला तिकडे घेऊन, तेव्हा मी स्वयंपाकघरात होतो. मग त्याला म्हटलं इथे ठेव, मी आलोच. ती बघायला आलो मी. त्यासाठी तुम्ही मध्येच जेवण सोडून आला? नाही जेवण सोडून नाही आलो मी. आपली ती आशाला सांगितलं की सगळ्यांना बोलव. दादा तुम्ही ठीक आहात ना? हो मला काय झालंय, फार महत्वाची पत्र आहेत ही सगळी. ही बघ, ही पॉलिसी सगळ्यांच्या काढलेली असतात ना, वेळच्या वेळी वाचायला पाहिजे ती पत्र. मी घरातले मोठे आहात, कुटुंब प्रमुख आहात म्हणून रडायचं नाही असं थोडीच आहे. रडणं पण एक सुंदर भावना, त्याला असं दाबून नका ठेवू. मला कळतंय
मला काळजी वाटते, पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपण एक टीम आहोत ना. आपण या घराचा आनंद टिकवून ठेवू. माझा विश्वास आहे ना तुम्हाला. तुझ्यावर विश्वास आहे रे बाळा. त्या विश्वासावर तर मी उभा आहे, नाहीतर केव्हाच कोसळून पडलो असतो. येळ मी कधीच येऊ देणार नाही. तर चला, कधी तुमच्या हातचं जेवण जेवते असं झालंय. चला आलो जा व पुढे मी आलोच. या. हो येतो. काय झालं? असे का बसलायत गप्प? हा जेवा. आणि बाकी सगळे कुठे आहेत? जय आणि काहीतरी बाहेर गेलेत, काहीतरी काम आहे म्हणून. आणि माधवी? माधवीचं असं म्हणणं आहे, जोपर्यंत मला माझा हिस्सा मिळत नाही तोपर्यंत मी इथे जेवायला येणार नाही. ही आली नाही त्यामुळे युवराजही आला नाही. आणि अंबिका वंचनबद्दल तर काही बोलायलाच नको. त्या 2 पावलं पुढेच आहेत. पण दादा खरंच सांगतो, आम्हाला हिस्सा वगैरे काही नकोय. अरे ती माधवी एकदम मूर्खासारखं वागायला लागलीये. हो म्हणजे मी आणि गायत्री तिला किती अडवतोय, समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ती ऐकतच नाहीये. दादा आता यावेळेस तिला घरातून हाकलून देण्याची वेळ आली ना तरी चालेल, पण मी तिचं काही एक ऐकणार नाहीये. असं काही करू नकोस. आधीच सगळं घर तुटायला आलेलं आहे. त्यात भर नको. दादा, घराचे तुकडे नाही होणार. मी कोणत्याही परिस्थितीत हे होऊच देणार नाही. छोटी आई पण शांत होतील, कारण अंबिका आत्या आता स्वतःच माघार घेतील. बघा तुम्ही. म्हणजे माघार घेतील? एवढं खात्रीने कसं काय सांगू शकतेस तू? मी त्यांना बोलवूनच आणते. मी त्यांच्याच तोंडून ऐका. अंबिका आत्या, हे काय? श्रीखंड. तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करणार होता ना? सगळे विसरून आनंदात राहाल असं म्हणाला होता. मया, हे येऊन आधी सगळ्यांना सांगा. आज आपण सगळे एकत्र जेवायचे. त्याशिवाय काय घरातलं टेन्शन कमी व्हायचं नाही. ठीक आहे. आतापर्यंत दादाच्या हातात पेपर्स पडले असतील, मग अजून पाहिले नसतील का त्यांनी? काहीच कसं घडत नाही. आत्या येत आहे ना? हो हो येते. या चला. हा श्रीखंड ठेवा. आले. हा आणि मी आज पुन्हा एकदा सगळ्यांसमोर सांगतो, या घराचे हिस्से होणार नाहीत. आणि ज्यांना कोणाला वाटा हवा असेल ना, त्यांनी आपापल्या बॅगा भरायच्या आणि बाहेरची वाट धरायची आणि तिकडून तसंच वाटेल लागायचं. भाऊजी वहिनी प्लीज तुम्ही ह्यात पडू नका. यांची फिरलेली डोकी जरा जागेवर आणायला लागतील. काय गे, तुला काय एकाच किचन मध्ये वेगळा स्वयंपाक करायचा होता? आणि तू रे, तुला तिला समजावून सांगता येत नाही का? पण बाबा मी काय. चोप, एक शब्दही बोल नकोस. अरे इथं तुमच्यामुळे माझी मान खाली गेली. त्या अंबिकाच्या नादात लागू नका, किती वेळा सांगितलंय.
भाऊ, का माझ्याबद्दल सगळ्यांना वाईट सांगतोयस? भाऊ, तू प्लीज नको ना असं आता बोलू. अगं मी जे काही बोललोय त्यात काही खोटं आहे का? सांग ना. हो, कारण आता मला हिस्सा नकोय. चूक झाली माझी. वाहवत गेले होते मी, स्वार्थी झाले होते. मला कळत नव्हतं मी का अशी वागत होते. मला माफ कर दादा. या मुक्तामुळे मला कुटुंबाचं मोल कळलंय. मी खरं सांगते, मी केस वगैरे काही करणार नाही आता. मला प्लीज माफ कर. वंस, अहो तुम्ही तर पलटी घेतलीत. अहो तुमच्या नादाला लागून मी तर उगाचच वाईट झाले ना. कारण मला माझी चूक समजली माधवी. मला सुद्धा समजली. कुणाच्या नादी लागायचं नसतं. आई मला माफ कर. माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागलाय. मी तुझा गुन्हा केलाय. तू मला शिक्षा दे आई. आई तू मला शिक्षा दे प्लीज. येडाबाई, स्वतःच्या लेकराला कोणी शिक्षा देतं का? जाऊ दे, झालं ते झालं. आईचा आनंद एवढाच की वाट चुकलेलं पाखरू घरट्यात परत आलं. दादा, मला माहितीये माझ्यामुळे तुला खूप खूप मनस्ताप झालाय. तू प्लीज यापुढे तुझ्या कामावर लक्ष दे. तुझ्या बिझनेस मध्ये लक्ष घाल. मला माहितीये खूप कामं तुझी खोळंबली असणार. संस्थेची कामं आहेत, बँकेची कामं आहेत. अरे किती जणांचे पगार अडकले आहेत. तू शेतावरही गेला नाहीयेस ना काही दिवस. आता प्लीज असं करू नको. वंस, अहो कामाचं आपण नंतर बघूया. आणि असे सगळे एकत्र जमलेले तर एकत्र जेवूया ना. छान वाटतंय. सगळे पुन्हा एकदा आपण एकत्र बसलो जेवायला ना. चला आता बोलून झालं असेल, जेवायला सुरुवात करा. आणि हो वहिनी, मी आर्याला लवकरात लवकर या घरातून पाठवून देणार आहे. दादा हा माझा शब्द आहे तुला. माधवी काय झालं? नाही तू काय एकदम त्या ह्याच्यात गेलीस का काय? ह्याच्यात म्हणजे? अरे ते हे रे, आपण ढकलतो नाही का असं. धक्का धक्का धक्का. तू काय एकदम धक्क्यात गेलीस की काय? अंबिकानं माघार घेतली म्हणून धक्का बसला आणि आता वेगळा स्वयंपाक करावा लागणार नाही ह्याचा आनंदही झाला. सुरू करा. जास्त खुश होऊ नकोस. हा आनंद सुद्धा काही वेळापुरताच आहे. वा दादा, तू जेवण मात्र एकदम टेस्टी बनवलंस हा. म्हणजे वाटत नाही की तू बनवलं असशील असं. वाटत नसलं तरी मीच बनवलेलं आहे. हो पण म्हणजे इतकं टेस्टी झालंय. लय भारी. मुक्ता, कोणत्या शब्दात आभार मानू ग तुझे? कसं कौतुक करू तुझं? एखादी चांगली सून घरातली घर कसं तोडण्यापासून वाचवते याचं उत्तम उदाहरण आहे.
घर घरातल्या माणसांना कसं जोडून ठेवायचं हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. सारंग, बायको हुशार आहे. बरं चला, आता मी थोडस पडतो, वामकुक्षी घेतो. जरा संध्याकाळी बऱ्याच दिवसानंतर शेतावर जाऊन येईन, ऑफिसमध्ये जाऊन येईन. बऱ्याच दिवसानंतर जरा शांत झोप लागेल मला. चल. तुम्ही काही हवंय का? माझी काही लेटर्स आली आहेत का? नाही, तुमच्या नावावर पत्र आलेलेच नाहीत. म्हणजे मी आता चेक केलं. नाही का? पण चेक कसं काय केलं? इथे काहीच लेटर्स दिसत नाहीयेत. हा म्हणजे अहो पत्र आली होती, पण ती रावसाहेबांच्या नावावर होती. त्यामुळे मी त्यांच्या खोलीत नेऊन ठेवली. अच्छा, खोलीत नेऊन ठेवली दादाच्या? हो. ठीक आहे. एकदाच ते एन्व्हलप दादाच्या रूम मध्ये पोचलं. आता लवकरच दादाच्या हातात ते लागेल. मग दादा ते वाचेल. आणि एकदा का दादानी वाचलं की मोठा धमाका होईल. तो धमाका पाहायला ही चतुर अंबिका आतुर झालीये. अखेर अंबिकाला अक्कल आली म्हणायची. नशीब. कसं काय तिच्यामध्ये बदल झाला एवढा? मुक्तानं काहीतरी जादू केली असणार. अरे मुक्ताला म्हणजे, अरे ही पत्र ची कामं आता वेगळी केली पाहिजे. लीगल नोटीस.